तर नमस्कार मंडळी, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा आणि मागचा पार्ट कट केला होता. तर आता ही कटोरी जी आहे ती कशी वाढवायची किंवा याच्यामध्ये किती किती इंचानं वाढवायची असते किंवा कोणत्या साईजनुसार किती इंचानं वाढवायची असते याच्याविषयीची आपण आता डिटेल माहिती पाहणार आहोत. तर आजचा व्लॉग थोडासा मोठा होईल, परंतु सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर आता जी आपण पहिल्यांदा कटोरी कट करून काढली होती जो भाग, तो जशाच तसा दुसऱ्या पेपरवर ठेवायचा आणि पहिल्यांदा जशाच तसं काय करायचं आहे, आखून घ्यायचं आहे. आणि तुमच्या लक्षात आता ही 8.5 म्हणजे 34 इंचाची म्हणजे आपली ही कटोरी आहे. तर आपण 1.25 इंचाने वाढवणार आहे हिला, म्हणजेच या बाजूला पण 1.25 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि ह्या बाजूला सुद्धा 1.25 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. आणि वरती कमीत कमी 1/2 इंच किंवा अर्धा इंच काय करणार आहोत, वरती सुद्धा गळ्याचे तिथं थोडेसे वाढवणार आहोत. तर आता या कटोरीचं नवी इकडे 1.25 इंच तिकडे 1.25 इंच वरती अर्धा इंच माझ्या अंदाजाने आणि त्याचा मध्य काढून खाली 1.5 इंचानं आपण काय करणार आहोत, ही कटोरी वाढवून तिथं काय करणार आहोत, असे जॉईंट करून घेणार आहोत. ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची. एकदम मस्त अशी जमते आणि व्यवस्थितपणे काय होतं, ड्रॉसुद्धा होतं. तुम्ही सरळ असंच पेपर कटिंग करत जावा. मी तर तुम्ही नवीन शिकणार आहात ना, तुमच्यासाठी हे सांगेन की तुम्ही जशाच तसं आहे असं ड्रॉ करून घ्या कटोरी आणि त्याच्यानंतर तुम्हाला जशी वाढवायची तशी तुम्ही वाढवून घ्या किंवा किती इंचानं वाढवायची ती तुम्ही वाढवून घ्या. आता ही कटोरी किती इंचानं वाढवायची, हे 28 ते 32 किंवा 34पर्यंत आपण 1.25 इंचानं वाढवतो. 36पासून पुढे 1.5 इंचानं वाढवतो आपण. तर 1.5 इंचापर्यंत शक्यतो असतं. कवचित एखादी मोठी साईज असेल तर थोडीफार इकडं तिकडं, नाहीतर 1.25 इंच आणि 1.5 इंच या दोन्हीनीच आपण वाढवत असतो. तर आता त्याच्यानंतर आपली कटोरी तर झाली कट करून वगैरे. आता त्याच्यानंतर बाही करायची होती. मला इथं फुल स्लीव्ज पाहिजे म्हणजे कोपरापर्यंतची. त्याच्यासाठी मी इथं मेजरमेंट टाकते. जे आपलं छातीचं मेजरमेंट होतं ना, किती होतं, 8.5. तर ते आपण इथं टाकणार आहोत 8.5. खाली आणि वर दोन्ही बाजूनं 8.5 टाकून चौकोन तयार करून घेणार आहोत आपण. आणि उंची किती टाकायची आपल्याला बाहीची त्याच्यानुसार ते काय करायचं ठरवायचं. तर आता उंची मला ना बाहीची 9 प्लस त्यामध्ये अर्धा म्हणजेच 9.5 असं मिळून 9.5ला मी मार्किंग करून चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हा झाला आपला बॉक्स तयार. आता तुम्हाला पेपरवर खरं तर कळत नाही, पण मी आता काय करणार आहे, पुढच्या वेळेस जर कटिंग करणार असेल ना प्रिन्स कटचा किंवा काय, तर त्यावेळेस मी ना तुम्हाला कार्डबोर्डच्या व्हाईट पेपरवर सगळं काही डिटेलमध्ये सांगेन. म्हणजे तुम्हालासुद्धा समजून येईल की मी बाबा काय सांगते किंवा कुठून कुठं मेजरमेंट टाकते ते तुम्हाला कळेल. आता पहिल्यांदा इकडूनच्या कोपऱ्यावरून 1 इंच, तिथून खाली 2.5 इंच, त्याच्यानंतर अलीकडे 1 इंच. जसं मी मार्किंग करते तसंच तुम्हीसुद्धा करायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली लास्टच्या कोपऱ्यावर पण काय करायचं आहे, 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे. बघा तो का तिथं खाली, तिथं आपलं दंडगेरचं माप येतं त्याच्यानुसार. तर आता हे काय करायचं, पहिल्यांदा हे जोडून घ्यायचे, वरचं 1 इंच आणि खालचंवाले 1 इंच. हे सगळं जोडून घेतलं की त्याच्यानंतर जे इकडं आपण 1 इंचाला मार्किंग केली होती ना, ते पण जोडून घ्यायचं व्यवस्थितपणे. दिसते का तुम्हाला अगदी व्यवस्थित, मला नक्की माहीत नाही, पण व्यवस्थितपणे पाहण्याचा प्रयत्न करा आणि लक्ष देऊन पाहिलं तर ना तुमच्या सगळं अगदी एकदम व्यवस्थित असं डिटेलमध्ये लक्षात येईल. तर आता बघा वरच्या ह्याला पण आपण काय केलं, जोडून घेतलेलं आहे. आता त्याचा मध्य काढायचा आपण, जी वरून जोडलेली रेषा आहे ना मध्यभागापासून त्याचा मध्य काढायचा आहे. मध्य काढून जर तुम्हाला मध्य समजत नसेल मध्य कसा काढायचा, तर ते अंतर इथं इकडचा 1 इंचाचा पॉईंट आणि इकडचा जिकडं जॉईंट केलं ते 2 इंचामध्ये टेप ठेवायचा पूर्णपणे. ते मेजरमेंट समजा 4 आलं 8 आलं तर 8च्या बरोबर मधोमध फोल्ड करायचा टेप, म्हणजे 4 इंचाचं काय होतंय, अंतर निघतंय. तर आता बघा इथं 3.5 इंचाला मी 3.5 इंचचा मध्य आला आहे. त्याच्यानंतर त्याचा पण परत मध्य काढायचा आहे 3.5 इंचाचा. मग किती येणार आहे आपला, 1.5 इंच आणि वर 1 किंवा 2 रेषा असं म्हणजे दोन्हीकडे आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अलीकडच्या बाजूला अर्धा इंच वर आणि दुसऱ्या खालच्या बाजूला पण अर्धा इंच खाली. एकदम सोपे आणि छान असा आकार निघतो बाईला या अशा ट्रिकमुळं, मस्त असा. तर तुम्ही बघा आता हे काय करायचं, फक्त हे पॉईंट जे अर्धा इंचाचे आहेत ना ते व्यवस्थित मध्यातून जातील असे कट करून घ्यायचे आहेत. तर आता हे बघा मी असा गोल आकार देत पूर्णपणे काय करते, हे सगळं व्यवस्थित असं बाहीचं शेप आणि मुंडा दोन्हीसुद्धा काय करते, व्यवस्थित असं ड्रॉ करून घेते. तर असंच तुम्ही कोणतीही बाही कट करत असताना मुंडा आणि म्हणजे आकार जे आता आपण बाही जोडणार आहोत मुंड्याला, तिथं आकार व्यवस्थित आला पाहिजे देताना, म्हणून गोलाकार आकार व्यवस्थित द्यायचा आहे. आणि आता जशाच तसं काय करायचं, कटिंग करून घ्यायचं. तर आता मी हे सगळं कट करून घेते. कट करताना पण व्यवस्थितपणे कट करायचं. जिथं 1 इंच आहे ना तिथून वरती आणि त्याच्यानंतर परत सरळ राईट माने वरती. तुम्ही एकदम खाली घ्याल आणि खाली कट करून टाकाल बाहीचे आकार. तर एक बाही
म्हणजे आपली पुढची आणि मागची बाजू बाहीची वेगवेगळी असते, त्याच्यासाठी ही ट्रिक वापरायची असते. त्याच्यानंतर तो खालचा मुंड्याचा आकार काय करायचा असतो, बाही आपण फोल्ड काढल्यानंतर ना मग तो कट करायचा असतो. तर हे बघा मी कशी कट करते ते एकदा तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थितपणे बघा, म्हणजे तुमच्यासुद्धा काय होईल, लक्षामध्ये येईल. तर ही झाली आपली बाही. आता काय करायचं आहे, हे जशाच तसे सगळं काय, आता बाही पहिल्यांदा तर आपण पाठीमागचा पार्ट काढला होता, त्याच्यानंतर पुढच्या पार्टचे कटोरी वगैरे वाढवली होती. आता फक्त काय वाढवायचं आपल्याला, योगपट्टी आणि जो आपण कटोरीला जोडतो तो पार्ट असतो ना, तो थोडासा पाव इंचाने, कटोरी फक्त अर्धा इंचाने वाढवायची, सॉरी कटोरी योगपट्टी आहे ना, योगपट्टी ती फक्त अर्ध्या इंचाने वाढवायची, आणि जो वरचा जॉईंट करणारा जो भाग आहे तो पाव इंचाने वाढायचा आहे. तर बघा आता तुम्ही बघू शकता, हा मुंडा आपल्याला कट करायचा आहे, त्यानुसार बाहीला काय होतं आहे, आकार अगदी व्यवस्थितपणे आला आहे आपला. तर आता ही आपली जशाच तसं आपण काय करू शकतो, ओपन करून कपड्यावर पेपर कटिंग ठेवू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने ही झाली आपली सगळी पेपर कटिंग रेडी, तुम्ही बघू शकता. तर आता ह्यामध्ये कटोरी पण आपण वाढवून वगैरे घेतलेली आहे. आता काय करायचं, पेपर कटिंग जशाच तसं अस्तरच्या कपड्यावर ठेवायचं आहे, आणि अस्तरच्या कपड्यावर खडून ड्रॉ करून घ्यायचे. लक्ष द्या मी काय सांगते ते, खडून अगोदर सगळं ड्रॉ करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही कटिंग करायचे. तर मी हे सगळं ड्रॉ करून घेतले, योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवले, आणि जो योगपट्टीच्या अलीकडे जो स्पेअर पार्ट म्हणजे जो पार्ट ठेवला आहे मी, तो सुद्धा पाव इंचानं मी वाढवलेला आहे. तर आता हे झालं सगळं आपलं कटिंग. आता मी अस्तर वगैरे कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना हे सेम जशाच तसं ना ब्लाऊज पीसवर पण मी कट करून घेणार आहे. अस्तरला एक्स्ट्रा थोडं पण इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. ब्लाऊज पीसवर तुम्ही अर्धा अर्धा एक एक इंच थोडंसं जास्त जरी कट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण अस्तरवर इकडं तिकडं अजिबात जाऊ द्यायचं नाही. ॲक्युरेट मेजरमेंटनुसार ते काय करायचे, व्यवस्थित घ्यायचे. तर आता हे बघा मी सगळे पार्ट काय केले, कट करून घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते. पुढचा पार्ट आहे, मागचा पार्ट आहे, सगळं बाहीचं आहे, ते सगळं काय केले, कट करून अगदी व्यवस्थितपणे तुमच्यासमोर इथं तुम्हाला दाखवते. सगळ्या याचे 2-2 पार्ट मी कट केलेत, ब्लाऊज पीसचे आणि अस्तरचे दोन्हीचे पण सगळे काही कट करून घेतलेत. आता काय करायचं आहे, आता इथं ना खूप जण कन्फ्युजन होतात आणि दोन्ही पण एकाच बाजूच्या कटोरे बनवतात. तर इथं पहिल्यांदा ओपन करताना आपण काय करायचं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण कटोरी म्हणजे कोणताही पार्ट ओपन करतो की नाही, ते दोन्ही हातांनी धरायचं आहे. एक पार्ट इकडे ठेवायचा आहे आणि एक पार्ट आपल्या डाव्या हाताच्या बाजूला ठेवायचा आणि एक पार्ट दुसऱ्या उजव्या हाताच्या बाजूला ठेवायचा. त्याच्यामुळे आपल्या दोन्ही पण गोष्टी काय होत नाहीत, सेम बनत नाहीत, दोन्ही बाजूच्या वेगवेगळ्या बनतात. त्याच्यासाठी आता बघा तुम्ही बघू शकता, मी समोर कटोरी ठेवली, तर एक कटोरी आहे ना त्याच्यावरची एक इकडे ठेवणार आहे मी आणि एक तिकडे ठेवणार आहे. तुमच्या लक्षात येईल बघा. ते कधी पण तुम्ही ना बाही पण दोन्ही एका बाजूच्या बनवतात. खूप मैत्रिणी अशा असतात की कन्फ्युजनमध्ये दोन्ही बाही एका बाजूच्या बनवतात, दोन्ही योगपट्ट्या एका बाजूच्या बनवतात. फक्त प्रत्येक गोष्ट काय करायची माहिती आहे का, ज्यावेळेस आपण घेतो ना, बाही 2 असतात, आपल्या योगपट्टी 2 असतात, कटोरी 2 असतात, म्हणजे जे काही आहे मागचा पार्ट सोडला तर बाकी सगळं 2-2 गोष्टी असतात. त्यामुळे गोष्टी बरोबर मधोमध ठेवायच्या आणि दोन्ही हातात 2 घ्यायच्या. तुम्हाला कळते विरुद्ध डायरेक्शननुसार त्या अगदी व्यवस्थितपणे काय होतात, कळून जातात. आता हे जशाच तसं काय करायचं आहे, टिप मारून घ्यायचे अगदी सगळे पार्ट, म्हणजे बाही, योगपट्टी, परत ना तुम्हाला सांगते कटोरी, आणि त्याच्यानंतर जे पुढच्या पार्टचा जे भाग आहे तो सुद्धा. हे सगळं जसंच तसे मी आधी स्टिच करून तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर ना आपण पुढची जी प्रोसेस आहे ते पाहूया. आता तुम्ही बघू शकता, जशाच तसं जसा आकार आहे तसंच आलं पाहिजे. कमीत कमी पाव इंचाचं तर तिथं मार्जिंग पाहिजे तुमच्या शिलाईला. ओके, एकदम कडेला पण शिलाई नाही द्यायची आणि एकदम जास्त आतमध्ये सुद्धा नाही, मध्यम म्हणजेच पाव इंचाचं मार्किंग पाहिजे आहे. अगदी व्यवस्थित कानोकोपरे व्यवस्थित धरून, म्हणजे इकडं तिकडं जास्त कुठं बाहेर वगैरे जाऊ द्यायचं ना. अस्तरचं कापड हे थोडंसं पाव इंच ब्लाऊज पीसच्या आतमध्ये असेल तरी चालेल, पण बाहेर गेलेलं चालणार नाही. त्याच्यानुसार तुम्ही मग ते शिलाई देऊन घ्यायची. आता मी शिलाई देऊन घेते सगळ्या पार्टला, आणि शिलाई देऊन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला आता सांगितलं की शिलाई देताना पाव इंचाचं मार्जिंग
ठेवून घ्यायचं असते, म्हणजे बाहेरच्या बाजूनं 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं असतं. का तर हे का ठेवायचं असतं असं खूप जणांना प्रश्न पडत असेल नाही का. तर हे मार्जिन ठेवलं ना तर आपल्याला शिलाई उसवण्याचे जास्त चान्सेस नसतात. जास्त कडनं घेतली तर ते फसकतं म्हणतो की नाही आपण, कापड ब्लाऊज पीस आणि ते दोन्ही फसकतं आहे, तसं म्हणजे तसं काहीच होऊ शकतं. त्याच्यासाठी शिलाई ही 1/2 इंच अंतर ठेवून घ्यायचे, म्हणजे कमीत कमी 3 रेषा तर ठेवूनच ते अंतर काय करायचे, घ्यायचे असते शिलाई. म्हणजे आपलं कापड किंवा ब्लाऊज पीसचं कापड अजिबात फसकत नाही किंवा फाटत नाही किंवा शिलाई उसवून येण्याचे चान्सेस कमी असतात. कारण आणि कटोरीला तुम्ही 2-2 जरी शिलाई मारली जॉईंट करताना तरी सुद्धा चालू शकते, म्हणजे तुम्ही 2-2 शिलाई मारू शकता. आता मी सगळ्या 2-2 शिलाई मारून घेते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ही सगळी काही प्रोसेस सांगते. जर तुम्हाला माझे असे स्टिचिंगचे व्हिडिओ आवडत असतील ना तर मला नक्की सांगा. जर स्टिचिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत का, व्लॉगिंगचे, नक्की सांगा. आणि घरातील गोष्टी तर आपण सगळेजण करत असतो आणि सगळ्यांच्या सेम असतात, थोड्याफार वेगळ्या जेवण खाणं किंवा शहरात सिटीत थोडंफार वेगळं. पण ज्या काही अशा म्हणजे थोडे स्किलच्या गोष्टी आहेत जे काही आपल्याला खरंच बाबा 2-4 पैसे मिळवून देऊ शकतात, अशा गोष्टी शिकणं मी तर जास्त प्रेफर करेन. चला आजच्या पुरतं एवढं.